श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक चमत्कार कसे घडत असतात? कालपर्यंत रडणारा माणूस आज सुखात कसा असतो आणि तुमच्या बाबतीत असं का होत नाहीये? अरे वेड्या, स्वामी तुला संकेत देत असतात, पण तू त्यांना ओळखायला चुकत असतोस. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांचे असे 3 गुप्त संकेत सांगणार आहे, जे जर तुम्हाला मिळत असतील तर समजून जा की अक्कलकोटचा राजा स्वतः तुमच्या घराचे दरवाजे वाजवतोय. आणि तिसरा संकेत तर इतका महत्त्वाचा आहे, तो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची नशिबाची भेट होणार आहे. पहिला संकेत, अकल्पित भेट. चला तर मग पहिल्या संकेताकडे वळूया. याला म्हणतात अकल्पित भेट. कधी असं झालंय का की तुम्ही खूप संकटात आहात, डोक्यात विचाराचं काहूर माजलंय आणि अचानक तुमच्या समोर स्वामींचा फोटो येऊन जातो? मग तो सोशल मीडियावर असो किंवा एखाद्या गाडीवर असो, किंवा कोणीतरी अनोळखी माणूस तुम्हाला स्वामीचं नाव घेऊन काहीतरी बोलून जातो. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेव्हा मला विसरतोस ना, तेव्हा मी तुला माझी आठवण करून देत असतो. हा पहिला संकेत आहे की स्वामींनी तुमच्या संकटाची जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. जर तुम्हाला गेल्या 3 दिवसात स्वामींचा फोटो किंवा नाव अचानक दिसला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आता वळूयात दुसऱ्या संकेताकडे, जो खूप खोलवर जोडलेला आहे. तुमची झोप अचानक 3 ते 5 दरम्यान उघडते का? आणि झोप उघडल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटण्याऐवजी शांत वाटतं किंवा स्वामींची आठवण येते. शास्त्र सांगतं की हा ब्रह्ममुहूर्त असतो. स्वामी यावेळी त्यांच्या प्रिय भक्तांच्या जवळ असतात. जर तुमची झोप यावेळी उघडत असेल तर समजून जा की स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. ते तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता बाहेर काढून तुम्हाला नवीन ऊर्जेने भरत आहेत. यावेळी फक्त 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. तुमचं रखडलेलं काम कसं मार्ग लागतं ते बघा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत. आता त्या तिसऱ्या संकेताबद्दल बोलूया, ज्याची मी सुरुवातीला चर्चा केली होती. हा संकेत म्हणजे अश्रू आणि शांतता. जेव्हा तुमच्यावर खूप मोठं संकट येतात, तुम्ही ढसाढसा रडतात आणि रडून झाल्यावर अचानक तुमच्या मनात एक कमालीची शांतता निर्माण होते. जणू काही तुम्हाला कोणीतरी सांगतंय की घाबरू नकोस, मी आहे ना. हा तो क्षण असतो जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या कपाळावर हात ठेवतात. जेव्हा तुमची सगळी द्वार बंद होतात ना, तेव्हा स्वामी स्वतःचा दरवाजा उघडतात. जर तुम्हाला रडताना अचानक शांत वाटला असेल किंवा स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आली असेल तर समजून जा की तुमची वाईट वेळ आता संपली आहे आणि स्वामींनी तुमच्या विजयाची तयारी सुरू केली आहे. भक्तांनो, स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. फक्त गरज आहे ती तुमचा विश्वास अढळ ठेवण्याची. तुम्हाला यापैकी कोणता संकेत मिळालाय कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या स्वामी परिवाराला मोठं करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किमान 3 स्वामी भक्तांना शेअर करा. आणि लक्षात ठेवा, भिवू नकोस, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ.